या ठिकाणी आपलं एकदम परफेक्ट असं मँगो आईस्क्रीम बनलेलं आहे। तुम्ही मार्केटमधून आणून खाता तसं एकदम क्रीमी एकदम परफेक्ट असं आपल्या मँगो आईस्क्रीमचं टेक्स्चर बनलेलं आहे। हॅलो फ्रेंड्स, यज्ञकर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण फक्त 3 साहित्याचा वापर करून एकदम परफेक्ट मँगो आईस्क्रीम कसं बनवायचं हे पाहणार आहोत। चला तर मग वेळ न करता पटापट रेसिपीला सुरुवात करू। आंब्याचा सीझन आला की आपण आंबे तर खातोच, पण त्याचबरोबर आंब्याचा वापर करून आपण कुठली ना कुठली रेसिपी ही करतच असतो। आज मी आंबे आणले होते तर म्हटलं चला मँगो आईस्क्रीम करूया। मी मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी या ठिकाणी हापूस आंब्याचा वापर करणार आहे, पण तुम्ही तुमच्याकडे जो कुठला आंबा असेल त्याचा वापर करून हे आईस्क्रीम बनवू शकता। आईस्क्रीम बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 आंबा घेतलेला आहे। तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये आईस्क्रीम बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही आंबे घेऊ शकता। एका आंब्याचा वापर करून तुम्ही 3 ते 4 सर्विंग्स होतील इतका आईस्क्रीम बनवू शकता। सर्वप्रथम आपल्याला या आंब्यावरची साल काढून घ्यायची आहे। हा हापूस आंबा असल्यामुळे यावरची अशा प्रकारे साल काढून फोडी करून घेणं शक्य आहे। तुम्ही गावरान आंबा घेतला असेल तर तुम्ही तो आंबा पिकून त्यामधला गर काढून घेतला तरीही चालेल। या ठिकाणी मी आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। जवळपास 1 कप फोडी आंब्याच्या झालेल्या आहेत। या ठिकाणी मी आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे। या ठिकाणी मी 1 कप आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत। आपण जितक्या आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत आपल्याला तितकंच फ्रेश क्रीम घ्यायचं आहे। या ठिकाणी मी घरच्या दुधावरची साय घेतलेली आहे। आपल्याला साय बाजूला काढून ठेवल्यानंतर त्यातलं संपूर्ण दूध बाजूला काढून फक्त सायच घ्यायची आहे। जर तुम्हाला घरच्या दुधावरची साय वापरायची नसेल तर तुम्ही अमूलची जी फ्रेश क्रीम येते तीही वापरू शकता। या ठिकाणी मी घेतलेला आहे अर्धा कप कंडेन्स मिल्क। अशा प्रकारे जे अमूलचं मिठाई मेड किंवा त्यालाच कंडेन्स मिल्क म्हणतात हे आपल्याला घ्यायचं आहे। कंडेन्स मिल्कचा वापर केल्यामुळे आपला आईस्क्रीम एकदम छान क्रीमी व सॉफ्ट व्हायला मदत होते, त्याला बर्फासारखं हार्ड टेक्स्चर येत नाही। कंडेन्स मिल्क अतिशय गोड असतं, त्यामुळे आपल्याला आईस्क्रीममध्ये दुसरी साखर वापरण्याची गरज नाही। आपल्याला मँगोच्या फोडीच्या अर्ध्या प्रमाणामध्ये कंडेन्स मिल्क वापरायचं आहे। पण जर तुम्ही वापरलेला आंबा थोडासा आंबट असेल किंवा तुम्हाला खूप जास्त गोड आईस्क्रीम हवं असेल तर तुम्ही आईस्क्रीममध्ये एखादा चमचा साखर टाकू शकता। ठिकाणी मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स घालून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी कट करून घेतलेल्या आंब्याच्या फोडी घालून घेत आहे। आता आपण यामध्ये ॲड करून घेऊ क्रीम। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एकदम घट्ट अशी साय घेतलेली आहे। आता आपण यामध्ये घालून घेऊ कंडेन्स मिल्क। आपल्याला या 3 साहित्या व्यतिरिक्त जर गरज लागली तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून दुधाचा वापर करायचा आहे। म्हणजे जर तुम्ही हे ब्लेंड केल्यानंतर तुम्हाला आईस्क्रीमचं मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये एखादा 2 चमचा तुम्हाला दुधाचे ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट अशा कन्सिस्टन्सीचं आपलं आईस्क्रीमचं मिश्रण बनेल। या ठिकाणी आपलं आईस्क्रीमचं मिश्रण बनवून तयार आहे। मला मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे मी त्यामध्ये 2 टेबलस्पून दुधाचा वापर केला होता। आता आपलं एकदम परफेक्ट अशा कन्सिस्टन्सीचं आईस्क्रीमचं मिश्रण बनलेलं आहे। या ठिकाणी मी आईस्क्रीम सेट करण्यासाठी एक प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला बनवून घेतलेलं आईस्क्रीमचं मिश्रण घालून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी आईस्क्रीमचं मिश्रण डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे व यावरती झाकण लावून आपल्याला हे डीप फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। मी या ठिकाणी झाकणाचा डबा घेतलेला आहे, ज्याचं झाकण लावून मी हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहे। जर तुम्ही डब्याला झाकण नसलेला डबा घेतला असेल तर तुम्ही तो सिलिकॉन फॉईल किंवा क्लीन रॅपनी कव्हर करूनही ठेवू शकता। आपल्याला आईस्क्रीमवरती झाकून मगच ते सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। जर तुम्ही ते तसंच उघडं ठेवलं तर त्यावरती आईस क्रिस्टल जमा होतील। आता आपल्याला हे 9 ते 10 तास फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। मी रात्रभर आईस्क्रीम डीप फ्रीजरमध्ये ठेवलं होतं
आता आपलं आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेलं आहे. ठिकाणी आपलं आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता आपल्याला या आईस्क्रीमला 5 ते 10 मिनिटासाठी रूम टेम्परेचरला ठेवून द्यायचं आहे. कारण आपण फ्रीजरमधून आईस्क्रीम बाहेर काढल्या ते अतिशय घट्ट असतं, त्यामुळे ते व्यवस्थित स्कूप होत नाही. त्यामुळे आपल्याला त्याला 5 मिनिट रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे, जेणेकरून ते थोडंसं सॉफ्ट होईल. मी 5 मिनिट आईस्क्रीम रूम टेम्परेचरला ठेवलं होतं. आता आपलं आईस्क्रीम थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण ते काढून घेऊ. तुझ्याकडे आईस्क्रीम स्कूप नसल्यामुळे मी अशा प्रकारच्या पळीने आईस्क्रीम काढून घेणार आहे. या ठिकाणी मी एका बाउलमध्ये आईस्क्रीम काढून घेतलेला आहे. माझ्याकडे आईस्क्रीम स्कूप नसल्यामुळे खूप जास्त व्यवस्थित आईस्क्रीम काढता आलेलं नाही. आता आपल्याला या फ्रेश मँगो बाईटने आईस्क्रीम गार्निश करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपलं एकदम परफेक्ट असं आईस्क्रीम खाण्यासाठी बनून तयार आहे. एकदम परफेक्ट असं टेक्स्चर आपल्या आईस्क्रीमला आलेलं आहे. या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही ही मँगो आईस्क्रीमची रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्हाला ही मँगो आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.